सिन्नर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणा कामांना अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर सिन्नर नगर परिषदेने कारवाई सुरू केली आहे। रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये आणि दुरुस्तीची कामे सुरळीतपणे पूर्ण करता यावीत यासाठी संबंधित ठिकाणचे अतिक्रमण तात्पुरत्या स्वरूपात काढण्याची मोहीम नगर परिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहे। शहरातील विविध भागांमध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची कामे सुरू असून काही ठिकाणी रस्त्यालगत करण्यात आलेली अतिक्रमणे, बांधकाम साहित्य तसेच इतर अडथळ्यांमुळे कामांना अडचणी निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या निदर्शनास आले। त्यामुळे रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या मार्गात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। या मोहिमेदरम्यान नागरिक व व्यावसायिकांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, तसेच रस्त्याच्या हद्दीत अडथळा निर्माण करणारे साहित्य किंवा इतर वस्तू स्वतःहून हटवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। दरम्यान रस्त्यांच्या दुरुस्तीची काम पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमणाची स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने आवश्यक नियोजन करणे गरजेचे असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासोबतच नागरिकांना सुरक्षित व सुस्थितीत रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची मागणी होत आहे। SN न्यूजसाठी सुजल शितोळे। सिन्नर शहरामध्ये विविध विकास कामांचं काम चालू आहे। आता सध्या देवी रोड, नाशिक वेस्ट इथे रोडचं काम चालू होणार आहे। त्यानिमित्ताने शहरातील जे अनधिकृत अतिक्रमण आहे, वाढीव जे व्यापारी लोक आले बसलेले आहेत वाढीव जागेवर, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। नगरपालिका त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे। फक्त वाढती रहदारी, होणारी ट्रॅफिक यांचं निर्मूलन करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। तर कृपया काम होऊस तर सिन्नर शहरातील सर्व रहिवासींनी, नागरिकांनी सिन्नर नगर परिषदेला सहकार्य करावं।